नमस्कार, आज आपण रव्यापासून आप्पे कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा. तर तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो रवा घेऊ शकता. त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धी वाटी फ्रेश दही. तर हे दही या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण मिक्स करत आहोत. याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. तुम्ही लागेल तसं याला पाणी टाकू शकता. कारण आपल्याला हे 15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे रवा छान असा फुगतो. त्यामुळे पाण्याची आवश्यकता याच्यामध्ये लागते. रवा भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर 2 मीडियम साईज कांदे, 1 शिमला मिरची, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आपला रवा भिजून 20 मिनिट झालेले आहेत. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्किप करू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करून झालेला आहे. तर आता आप्पे बनवण्यासाठी जेवढे पीठ आवश्यक आहे तेवढं साईडला घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही इनो टाकू शकता किंवा खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकता. तर मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकत आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खाण्याच्या सोड्यामुळे आपले आप्पे छान असे फुगतात. अशा प्रकारे खाण्याचा सोडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण गॅसवरती आप्पे बनवण्याचा पात्र ठेवलेला आहे. तर आपला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि आप्पे पात्र गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. कारण तेल टाकल्यामुळे आप्पे खाली चिटकत नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित कलरसुद्धा येतो. अशा प्रकारे सगळ्यांमध्ये तेल टाकून झालेलं आहे. तर आता काही तेलामध्ये थोडीशी मोहरी पण होती तर ती मोहरी अशी तडतडत आहे. तर आपण जे बनवून घेतलेलं जे बॅटर आहे तर ते याच्यामध्ये 1-1 चमच अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. तर जास्त सोडायचं नाही कारण खाण्याचं सोडा टाकल्यामुळे आप्पे फुगतात आणि ते बाहेर येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही 1-1 चमच त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपण पूर्ण आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकलेलं आहे आणि याच्यावरती झाकण लावून 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवरती याला असं झाकून ठेवायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर अशा प्रकारे आपले आप्पे हे मस्त असे वाफेवरती वाफलून निघतात. तर आप्पे पूर्ण पलटून झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल टाकून याला झाकून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे असेच हे 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचे आहेत. तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे आप्पे बनलेले आहेत. ही फर्स्ट बॅच असल्यामुळे थोडीशी खाली चिकट तुम्ही इथे पाहू शकता छान असे मस्त आप्पे बनलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.